भंडारा भामचंद्र डोंगर उत्खनन तात्काळ थांबवा, संतभूमी घोषित करा. निर्णय न घेतल्यास वारकरी व धारकरी दिल्ली सारखी अवस्था करतील, शासनाला इशारा. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची साधना, तपश्चर्या आणि चिंतनाची पवित्र भूमी असलेल्या भंडारा व भामचंद्र डोंगर येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर उत्खननामुळे या संतभूमीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. संतभूमी संरक्षक संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय मराठा महासंघ, महाराष्ट्र राज्य वारकरी प्रतिष्ठान नवी मुंबई यांची पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेत भंडारा भामचंद्र डोंगर उत्खनन तात्काळ थांबवा, संतभूमी घोषित करा, वेळीच निर्णय न घेतल्यास वारकरी व धारकरी येणाऱ्या काळात दिल्लीसारखी अवस्था करतील असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला. इस्कॉन टेम्पलचे सर्वेसर्वा अद्वैत चैतन्य दास प्रभू यांनी या लढ्यासाठी पाठिंबा दिला आहे. भामचंद्र मुक्ती लढ्याबाबत अखिल भारतीय मराठा राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा पाटील, महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीचे राज्य प्रमुख बब्रुवान शेंडगे पाटील मराठवाडा, मधुसूदन जगताप आध्यात्मिक आघाडीचे श्री रामभाऊ मोहिते पाटील, कार्याध्यक्ष माधवीताई माने, महेश सावंत यांच्यासह अनेक संत महंत उपस्थित होते. वारकऱ्यांच्या श्रद्धेचा, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पुरातत्व विभागाने जतन केलेल्या संस्कृतीचा विचार करून जगद्गुरू तुकाराम महाराजांची तपस्थली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामचंद्र डोंगराचे उत्खनन कायमस्वरूपी बंद न केल्यास पंढरपूरमध्ये वारकऱ्यांचे धरणे आंदोलन केले जाईल असेही यावेळी सांगण्यात आले. अद्वैत चैतन्य प्रभूजी तुकय्या, भक्त मधुसूदन पाटील महाराज, बब्रुवान शेंडगे पाटील, रामभाऊ मोहिते पाटील व अन्य संत महत वारकऱ्यांनी असा इशारा दिला. मधुसूदन पाटील म्हणाले, वारंवार निवेदने, चर्चा, परिसंवाद इत्यादी गोष्टीला आम्ही कंटाळलो असून शासनाने संतभूमी संरक्षण समिती आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीने केलेल्या मागणीचा विचार न केल्यास वातावरण पेटलेले आहे. आमचा अंत पाहू नका असा इशारा सरकारला दिला आहे. मागण्या: भंडारा भामचंद्र डोंगर परिसराला आध्यात्मिक पर्यटन क्षेत्र आणि संतभूमी संरक्षित क्षेत्र म्हणून तात्काळ घोषित करावे. डोंगरावरील सर्व प्रकारचे उत्खनन, खाणकाम आणि बांधकाम तात्काळ थांबवण्यात यावे. सुसंस्कृत महाराष्ट्र शासन नसे भूषणास्पद हे संतांच्या साधनाभूमीचे रक्षण करावे. हे सुसंस्कृत शासनाचेच आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे शासनाने सन 2011च्या संविधानिक न्याय अधिसूचना लागू करण्याच्या निर्णयासाठी त्वरित पावले उचलावीत. शासनाचे 15 दिवसांच्या आत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर संतभूमी संरक्षक संघर्ष समिती संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडेल. वारकरी संप्रदायाची अस्मिता आणि लाखो भाविकांच्या श्रद्धेशी हा विषय जोडलेला आहे. ही केवळ जमीन वाचवण्याची लढाई नाही तर संत विचार आणि सांस्कृतिक वारसा वाचवण्याची लढाई आहे, असे ठणकावून सांगण्यात आले.